नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज खंडेराव मंदिर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळेस देव नदीवरील प्राचीन काळातील पूल ठेकेदाराने तोडल्याचा मुद्दा हा प्रथम घेतल्यानंतर ग्रामसभेला सुरुवात झाली. त्यानंतर सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यासाठी मागणी ही प्रलंबित असल्याने त्वरित वाचनालय सुरू करावे, तसंच परिसरातील रस्त्यांचाही मुद्दा प्रामुख्याने ग्रामसभेत घेण्यात आला. भटके कुत्रे व अंगणवाडी व उपकेंद्रे यांचेही मुद्दे ग्रामसभेवर घेण्यात आले. यात प्रामुख्याने वणी ग्रामीण रुग्णालयातील होत असलेल्या रुग्णांचे हाल होत असलेला प्रश्न ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे, राकेश थोरात यांनी उपस्थित केला. यावेळेस रुग्णांना रुग्णसेवा संदर्भात ग्रामसभेवरती मुद्दा प्रामुख्याने घेण्यात आला. यावेळेस सरपंच यांनी त्वरित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी मीटिंग लावून चर्चा करणार असल्याचं सांगितलंय. ग्रामसभेच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक श्रावणबाळ योजना सहभागी झालेल्या विधवा महिला, अपंग व पीडित महिला यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दाखल्याची जाचक अट ही रद्द करण्याची मागणी ही ग्रामसभेत करण्यात आली आहे. या ग्रामसभेला वणी ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर भरसट, ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे, राकेश थोरात, विजय बर्डे, नामदेव गवळी, ग्रामपंचायतीचे सचिव देशमुख, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व पत्रकार अनिल गांगुर्डे, दिगंबर पाटोळे, शामराव सोनवणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेट बंद कुलूप लावले, बाहेर फोटो आहे. मी फोन केला, मी काय म्हणतो केस पेपर कधी म्हणतो गोळा द्या. समोरच्या व्यक्तीने फोन नाही घेतला आणि गोळा मी गेला म्हणे मी फोन केला, माझ्या समोर गर्दी पाहतो, समोर कुलूप लावलं तर माझ्या घेतो उडत आलो सगळं आलं. मी फोटो घेतले सगळे. त्याच्या आधीचं पण आहे, याला टायमिंग 9 वाजता, येतं 10 वाजता, 10 वाजता पेट चालू करतात. ते पण मोठे आपल्याकडे आणि शूटिंग पण आहे. आणि त्यांची मेकॉल डॉक्टर हात राहिला आणि आपल्याला मतदान करता का म्हणतात वणीगावचे लोक चांगले नाही, वणीगावचे लोक काही पण लोक विनाकारण मतदान करतात. आपल्या काय चौकीत पण एका गावाच्या असं दाखवतो, आपल्याला 16 वर्ष कसं काढला तर गाव चांगलं आपले साहेब राजू साहेब होते, बोडके साहेब होते, येथे सामाजिक जास्त निघून गेले. आणि 16 जानेवारी 2023 रोजी दवाखान्याला मिळाले. म्हणजे 1 वर्ष आणि 8 महिने ते आज मी चालू आहे. मंत्रालयामध्ये बोलतात आधी विकास मंत्रालयामध्ये, तर ते डॉक्टरची तारीख दाखवत आहे. पण यांचा मंत्र झाला का ते पण बघा तिथं मीटिंग मध्ये. आणि यांचा सगळ्या स्टाफ पाहिजे प्रमुख ऐका ना साहेब, स्टाफ पाहिजे, सफाई कर्मचारी तरी पाहिजे आणि दवाखाने सगळे डॉक्टर पाहिजे. तुमची काय सुविधा आहे का? गॅस ऑनलाईन नोंदवायचा, बरोबर. नोंदवल्यानंतर 3 दिवसापर्यंत तुम्ही तो घरपोच दिला पाहिजे. मग तो काय येत नाही. ऑनलाईन कशासाठी गेलेले? तुमच्याकडं तिथं गेल्यावर काय उत्तर येतं, मग फोन करून द्यायचा. मग तुमच्याकडे फोन केल्यावर काल वेगळी मुलगी राहते तिथं, दुसऱ्या दिवशी वेगळी राहते, परत ते 3 दिवसानंतर कॅन्सल होऊन जातं. आणि मी तुमची ऑनलाईन इंडियन गॅसला पण तक्रार नोंदवली होती, त्याच्यावर काही केलं नाही. आणि मग हे उत्तर चुकीचे आहे ना. ऑनलाईन मग घ्यायचंच नाही ना तुम्ही ऑनलाईन नोंद करून टाका, तिथं या बुकिंग करा, मग गॅस तुमच्या घरी येईल. बरोबर. होत नसेल तुमची असमर्थ असेल तर तसं सांगून द्या, आमच्या त्यांनी होत नाही बुवा. मग कोणी गरीब दुबळा असेल तो करेल ना इंडियन गॅसचं का. तुमच्या त्यांनी होत नसेल, सुविधा देता येत नसतील तर घरपोच आलीच पाहिजे. फोन सुविधा ऑनलाईन पाठी नाही करत. नाही 3 दिवस नोंदवल्यानंतर डायरेक्ट टाकी घरी काय येत नाही. असं चालू आहे.
असं जर नसतं होतं, दोन दिवस मान्य नाही. एका दिवस मान्य आहे ना. आजपर्यंत टाकीला परत फोन करून सांगितलं नाही. आपल्या महाराष्ट्र शासनाने एक महिलांसाठी सुंदर योजना चालू केली. मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण या अनुषंगाने प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देत आहेत आणि त्यासाठी त्यांनी जी अट ठेवलेली आहे उत्पन्न वगैरे नाही, चांगली गोष्ट आहे. पण त्या धर्तीवर जी आमची जी योजना आहे अंध अपंग विधवा महिला ज्येष्ठ नागरिक आणि श्रावणबाळ या महिलांची संजय योजना अंतर्गत आम्हाला 1500 माह भेटतो. पण यांना जी अटी आहेत अतिशय जाटक आहे. एक विधवा बायांना ज्येष्ठ महिलांना 21,000 रुपये अटी आहे आणि अपंगांना रुपये 50,000 रुपये. तर सध्या तहसील कार्यालयाकडं अनेक उत्पन्न दाखले पेंडिंग आहे, याच्यावर सहाय्य होत नाही. मग शासन असं दुप्पट धोरण कसं घेते? जे खरोखर दुर्बळ घटक आहे, जो अवयवानी अपंग आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे काम होत नाही, अशा लोकांना शासनाने सुलभरित्या दिलं गेलं पाहिजे. तर माझी आज मागणी आहे तर शासनाने हे जे आमचे अपंगाचे निकष आहे हे शिथिल करून यांना सुलभरित्या दाखल करून योजना सुलभ करावी, मग नवीन योजनेवर भर द्यावा असं माझी इच्छा आहे. आमच्या तमाम संघटनेकडून विनंती करतोय. मॅडम काय म्हणले का म्हणा इथं होणार नाही, दर्याने घेणार नाही, तुम्ही बाहेर जा. हां मग ती काढून दिली पहिली. मग ते दवाखान्याने तिथं 200 रुपये. डॉक्टर कोण होतं? नर्स कोण होतं नर्स? प्रत्येक मातेला आणि निवारण सांगतो की तुम्ही अंगणवाडीमध्ये जेवण करा. का? तुमचं बाळाची वाढ झाली पाहिजे, बाळाला जे लागतं अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.